कारण ख्रिसमस लोकांचा 24 सुरू होतो येस आणि 25 दुपारी संपून जातो. आपला येशू इतका चर्च आणि त्याचा आनंद एवढा छोटा नाही का तो एका दिवसात मावळत. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण तर 12 महिने आनंद करणारे आहोत, परंतु हा महिना विशेषतः आपण प्रभूच्या जन्मासाठी ओळखतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून इच्छा होती का पहिल्या आठवड्यापासून आनंद पाहिजे. येस येस कारण आनंदाचा असं आहे, जर आपण आनंद केला तर हाच आनंद जगामध्ये जाणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण पहिले आपण आवेशी पाहिजे, आपण उत्साही पाहिजे, मग हाच उत्साह लोकांमध्ये जाणार. येस आणि आमेन. त्यांना जगण्याची आशा आणि वाट म्हणजे येशू ख्रिस्त हे काढणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून उद्देश होता का पहिल्या आठवड्यापासून चर्च सज्ज झालं पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना आवडला हा सेटअप. येस तर प्रभूला धन्यवाद की परमेश्वराने सर्व उभं केलं, कारण इच्छा होती कॅरस जोरदार झाले पाहिजेत, येस प्रभूचा प्रचार जोरदार झाला पाहिजे, येस पण पहिले चर्च पेटलं पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि सर्व झालं म्हणून मी देवाला धन्यवाद देतो. आणि आजचं वचन पण उत्सुकतेबद्दल आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जो आवेशी असेल, उत्सुक असेल, तिथं प्रभूचं प्रेझेन्स असणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मी गॅरंटीने सांगतो की येशू आज जास्त आनंदी असतो. आमेन. तो म्हणाल 25च्या पहिलेच इथून मला गौरवाचा आवाज येतो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण मी एक स्किट दाखवणार आहे का 25ला स्वर्गापेक्षा पृथ्वीचा आवाज जरा जास्त असतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण परमेश्वर 25ला बघत नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला माहिती आज घरी जा म्हणले तरी लोक जाणार नाही, वन्स मोर म्हणणार आहेत. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर या समयात येतो आणि बघतो का आता माझे लोक किती आत्म्याने करतात. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण देवासाठी आवेशी पाहिजे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर प्रभू आम्हासाठी आवेशी आहे, उत्साही आहे, तर आपण पण त्या देवासाठी अभिमानी पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला पण त्याची लाज नाही वाटली पाहिजे, अभिमान वाटला पाहिजे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचं वचन प्रभू तुम्हाला ब्लेस करो आणि त्याद्वारे तुम्हाला आवेशी करून आपला गौरव करून घेऊ. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी लूक शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आपण काढणार आहोत. 39 आणि 40 वचन हे या ठिकाणी वाचणार आहोत. मग त्या दिवसामध्ये मरिया उठून घाईने डोंगराळ प्रदेशात यहुदाच्या एका नगरात गेली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाबद्दल वचन आहे? मरियेबद्दल. सगळे बोला कोणाबद्दल? मरियेबद्दल. मरिये त्या दिवशी जी देवाच्या आत्म्याद्वारे तिने गर्भ धारण केला होता. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या समयी ती तिची नातलग म्हणजे येस. कोण अलिशिबा. तिला भेटण्यासाठी येस. गेली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे वाचू. 40 वचन. आणि जकराच्या घरात जाऊन तिने अलिशिबेला सलाम केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मरिया आली चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि कोणाला सलाम केला? अलिशिबेला. प्रेज द लॉर्ड. येस हालेलुया. आता आत्मिकरित्या आपण हे शिकणार आहोत आणि खूप उत्तम आणि बेस्ट प्रभूने रेव्हेलेशन दिले. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मरियाच्या गर्भात कोण आहे? येशू आहे. आणि अलिशिबाच्या गर्भात कोण आहे? योहान आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं का जसं मरिया तिथून आली आणि कोणाला भेटली? अलिशिबेला भेटली. इथं तुम्ही पाहू शकता या फोटो मध्ये कधी तिला भेटतीये चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसंच ती भेटली पहिलं रिॲक्शन काय होतं वाचूया पुढं. 41 वचन. आणि असे झाले की अलिशिबेने जेव्हा मरियेचा सलाम ऐकला तेव्हा बालकाने तिच्या पोटात उडी मारली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं मरिया तिथं आली आणि तिला काय केला? सलाम केला. सगळे बोला काय केला? सलाम केला. तिने तिला सलाम बोलली, शालोम बोलली. तिच्या गर्भामध्ये कोण होता? योहान होता. कोण होता? योहान होता. बायबल सांगतं का योहानाने ते ऐकलं आणि योहानाने उडी मारली. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाचं प्रेझेन्स होतं? देवाचा प्रेझेन्स. मरियेत कोणाचं प्रेझेन्स आहे? येशूचा तिच्या प्रेझेन्स. गर्भात कोण आहे? येशू आहे. जसा येशू तिच्या जवळ आला म्हणजे मरिया त्याला घेऊन आली, तिच्या गर्भात जो येशू होता तो उत्सुकतेने उड्या मारतो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे तो आपला आनंद व्यक्त करतो चर्च कमी आनंदी आहे प्रभू तुझ्या प्रेझेन्स द्वारे, येस हालेलुया. तुझ्या येण्याने. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून हे जे तयार केलं ना हे दाखवतं की आम्ही उत्साही आहे प्रभू, येस आम्ही हालेलुया. आनंदी आहे प्रभू तुझ्या Yes. येण्याने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. पहिलं रिॲक्शन कोणी दिलं? योहानाने. पुढे वाचू. 41 वचन. आणि असे झाले की अलिशबाने जेव्हा मरियेचा सलाम ऐकला तेव्हा बालकाने तिच्या पोटात उडी मारली हा. व अलिशिबा
पवित्र आत्म्याने भरली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च अलिशिबाच्या गर्भात कोण आहे? योहान. सगळे बोला कोण आहे? योहान आहे. येशूच्या प्रेझेन्स मध्ये योहान उसळला. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं त्याने उत्साह दाखवला तिच्यावर कोणाचा आत्मा आला? पवित्र आत्मा आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जिथं स्तुती आहे ना तिथं आत्मा आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणलो का आज स्तुती उद्या प्रभूची. येस. कारण योहानाने स्तुती केली आणि अलिशिबावर देवाचा आत्मा आला. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता खूप सुंदर आहे, पुढे जाऊया. 42 वचन. आणि ती उंच स्वर काढून मोठ्याने म्हणाली, स्त्रियांमध्ये तू धन्य आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिलं रिॲक्शन कोणाचं? अलिशिबाचं. रॉंग. योहान. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिलं रिॲक्शन. योहानाचं. रिॲक्शन शब्द कळतो ना? येस. पहिली प्रतिक्रिया योहानाने दिली. येस. योहान एक्साइटेड झाला, आत्मा आला. Yes. आणि जसा आत्मा आला अलिशिबा एक्साइटेड झाली. येस. आणि अलिशिबा उच्च स्वरामध्ये तिची स्तुती करू लागली. येस. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? येशूच्या प्रेझेन्स मध्ये पहिले Yes. योहान उत्सुक झाला. हालेलुया. त्या उत्सुकतेमध्ये अलिशिबा पेटली येस. आणि ती पण कोणा स्तुती करू लागली? देवाची देवाची. स्तुती. रीड करा. 42 वचन. आणि ती उंच स्वर काढून मोठ्याने म्हणाली, स्त्रियांमध्ये तू धन्य आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती उच्च स्वराने म्हणू लागली का स्त्रियांमध्ये तू धन्य आहेस. योहानाने रिॲक्ट केलं नसतं तर अलिशिबाने रिॲक्ट केलं असतं का? नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण चर्च पेटलं पाहिजे. येस. हालेलुया. जर पहिले चर्च पेटणार नाही तर लोक कसे पेटतील? येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? अलिशिबा डायरेक्ट नाही पेटली चर्च. Yes. पहिले योहानाने जम मारली. येस. पहिले योहानाने ते प्रेझेन्स एक्सेप्ट केलं आणि त्यांनी स्तुती केली, आत्मा अलिशिबावर आला. येस. आणि त्या हालेलुया. प्रेझेन्स मध्ये अलिशिबा उत्सुक झाली आणि ती देवाचा गौरव करू लागली. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय? सुरुवात कोणापासून झाली? योहानापासून. नंतर अलिशिबा. अलिशिया. तिसरं वाचू आता. पुढे जाऊ आपण. 43 वचन. 43 वचन. आणि माझ्या प्रभूच्या आईने माझ्याकडे यावे हे कृपादान मला कोठून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, आता 46 रीड करू. 46 वचन. तेव्हा मरिया म्हणाली, माझा जीव प्रभूला थोर मानतो. 47 वचन. ओके, अलिशिबाने स्तुती केली. स्त्रियामध्ये तू कशी आहेस? धन्य आहेस. सगळे बोला कशी आहेस? धन्य आहेस. आता मरियाचं रिएक्शन कोणाचं? येस, मरियेचं मरियेचं reaction. आता सेम वाच. 46. 46 वचन. तेव्हा मरिया म्हणाली, माझा जीव प्रभूला थोर मानतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, मला काय सांगायचंय. येशूच्या येण्याने पहिले योहान उसळतो, येस. तो उत्साह दाखवतो. आत्मा कोणावर येतो? अलिशिबावर. अलिशिबेवर येतो. अलिशिबा एक्साइटेड होती, ती देवाची स्तुती करते Yes. येस. आणि ती मरियाला प्रोत्साहित करते. Yes. आणि जस मरिया ऐकती मग ती म्हणते का माझा जीव प्रभूला काय देतो? थोर म्हणतो. थोर मानतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल मध्ये रीड करा. ज्यावेळेस देवदूताने तिला दर्शन दिलं होतं, कोणाला? मरियेला. मरियेला. रीड करू आपण. लूक शुभवर्तमान सेम त्याचा पहिला अध्याय 35 आणि 38 वचन. 35 वचन. मग दूताने तिला उत्तर देऊन म्हटले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराची शक्ती तुझ्यावर सावली करील. याकरिताही जे पवित्र लेकरू जन्मेल तो देवाचा पुत्र म्हटला जाईल. ना कुणी भविष्यवाणी केली? परमेश्वराने. सगळे बोला कुणी केली? दूताने. दूताने. देवदूताने मरियाची भविष्यवाणी केली. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता रीड करू त्याचं 38 वचन. तेव्हा मरिया म्हणाली, पहा मी प्रभूची दासी, तुझ्या वचनाप्रमाणे मला होवो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा काय सांगतं वचन. कोण बोलला? दूत बोलला. बोलला. पण रिॲक्शन लूज आहे. कसं आहे? लूज आहे. तुझ्या वचनाप्रमाणे हो. Yes. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ज्या वेळेस ती अलिशिबाकडे आली, येस. योहान एक्साइटेड झाला. येस. योहान नंतर अलिशिबा. अलिशिबा एक्साइटेड झाली आणि अलिशिबा नंतर मरिया मरिया एक्साइटेड excited. झाली. Yes. आणि लूक शुभवर्तमान मध्ये लिहिलंय मरियेचं स्तुती गीत. येस. हालेलुया. एक पेटतो त्याची आग दुसऱ्याला लागते, दुसरा पेटतो त्याची आग तिसऱ्याला लागते. Yes, येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही स्तुती करणार देवाचा महिमा तिथं झळकणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? ज्यास देवदूत भेटला ना त्यास मरियेने गीत गायलं नाही. ज्यास अलिशिबा तिला अप्रिशिएट करते, उत्साही करते, मग ती देवाचा गीत गाते. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही बायबल रीड करा. ज्यावेळेस देवदूतांनी मरियाची भेट घेतली तिने रिॲक्शन एकदम साधं दिलं. कसं दिलं? साधं दिलं. तुझ्या इच्छेप्रमाणे हो दे Yes. बाबा.
पण जस आता अलिशिबा कन्फर्मेशन देते का तुझ्यात जे ते पवित्र आत्म्याद्वारे Yes. ते देवाकडून आहे, चर्च आता ती उत्साही होऊन देवाचा गौरव करते. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया योहान लाजला असता तर अलिशिबावर आत्मा आला असता का? नाही. आला. आणि तिने मरियाला प्रोत्साहित आणि कन्फर्मेशन दिलं असतं का? नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया योहानाने आपला आनंद दाबला नाही चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया एक लहान लेकरू असेल आपण म्हणतो मानधर, काय धर? मानधर अरे योहान मान मोडल उचलल्यावर. येस. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लहान लेकरू पाहिलं ना सर्वांना त्याची काय Yes. धरतात? मान धरतात का काय मोडल? मान मोडेल आणि योहान कुठे जम मारतोय? पोटामध्ये. पोटामध्ये. आपली पर्वा करत नाही चर्च. येस. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया देवासाठी आवेशी आहेत. येस. Yes. आमेन. आणि प्रभूला असे लोक पाहिजे जे स्वतःची पर्वा करत नाही, देवासाठी आवेशी राहतात. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया अलिशिबा काय 25 नाही, वयोवृद्ध आहे. कशी आहे? वयोवृद्ध आहे उच्च स्वराने ओढली. कशी? उच्च स्वराने अरे बीपी हाय होईन, तू प्रेग्नंट आहेस. येस. परवा केली का चर्च? नाही केली. केली कोणासाठी ओरडली? देवासाठी असे लोक प्रभूला पाहिजे. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया कमॉन, कळतंय योहान आपली पर्वा करत नाही, अलिशिबा आपल्या वयाची पर्वा करत नाही, ते देवाची स्तुती करतात. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया आणि सर्वातून विशेषतः मरिया, येस येस. ती पण जगाची पर्वा करत नाही का जग मला काय म्हणल, जे मला दिलं मला त्याला देवाच्या गौरवासाठी पुढे आणायचं. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया आज देवाची इच्छा चर्च का आम्ही उत्सुक पाहिजेत, येस कारण जिथं उत्सुकता देवासाठी तिथं आत्मा उतरतो. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया किती लोक उत्सुक आहेत Yes. प्रभूच्या गौरवासाठी? आहात का उत्सुक? येस आहे आम्ही तर उत्सुक आहे, आमची उत्सुकता याद्वारे आम्ही दाखवली. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया का? कारण लोकांचा क्रिसमस 24 ला सुरू होतो. कधी? 24 ला सगळे बोला कधी? 24 ला आणि 25 ला दुपारी 2 पर्यंत संपून जातो. येस आणि आमचा देव जिवंत देव. येस मग एवढा कमकुवत आनंद आहे का चर्च आमचा? नाही का तुमचा आनंद इतक्या उशिरा सुरू होतो आणि इतक्या लवकर संपतो? आपला आनंद अगदी सुरुवातीपासून पाहिजे. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्याद्वारे लोकांना कळालं पाहिजे, कारण योहानाने रिॲक्शन दाखवलं म्हणून अलिशिबाला कळालं चर्च. येस जस्ट आम्ही उत्साहू, लोकांना कळणार का असं नेमकं काय चाललंय का लोक एवढे उत्साही आहेत. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया कम ऑन, कळतंय एक पापी स्त्री जिचं तारण येशूने केलं आणि शिमोन नावाच्या व्यक्तीच्या घरी जसं येशू गेला, तिला ही बातमी कळाली की येशू आलाय. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया कारण त्या घरामध्ये उत्सुकता होती. येस काय होती? उत्सुकता होती Yes, घरामध्ये उत्सुकता असेल तर 4 लोकांना कळल का येशू आलाय. येस. Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया आमची उत्सुकता कधी? 24 ला. नाही. कम ऑन, कळतंय चर्च जस तुम्ही सजता, तुमचं घर सजतं, एक रिस्पेक्ट आहे. काय आहे? रिस्पेक्ट आहे एखादा व्यक्ती तुमच्या घरी ज्यास भेटायला येतो, तुम्ही घर आवरता. येस. व्यक्ती घर पाहायला येतो का तुम्हाला भेटायला येतो? आम्हाला भेटायला मग येतो. घर का आवरलं? रिस्पेक्ट आहे रिस्पेक्ट. बाबा तू येण्याने आम्हाला आनंद होतो. येस आणि हे घर साफ करणं हे आमचं रिस्पेक्ट आहे, तुझ्या प्रती प्रेम आम्ही जाहीर करतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया आणि एक प्रभूचं रिस्पेक्ट आहे, एक प्रेम आहे, आम्ही प्रगट करतो. प्रभू आम्हाला आनंद आहे तू येण्याचा. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया पण तो 24 ला नाही झाला पाहिजे, येस आतापासून. येस. Yes. आमेन. आणि जे आतापासून करतील ते वर्षभर करतील. येस. Yes, आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया कारण आम्हासाठी जानेवारी नाही चर्च, आम्हासाठी डिसेंबरच नवीन वर्ष आहे. येस येस. आमेन. ज्या दिवशी येशू आला त्या दिवसापासून आपलं नवीन वर्ष सुरू. येस. Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया जो आता उत्साही होईल तो पुढचे 12 महिने उत्साही राहणार. येस Yes, आमेन आमेन. आणि ज्याचा दिवस आता मावळलेला तो 12 महिने मावळलेला. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया मग प्रभूची इच्छा आहे का उत्साही व्हा? योहानाने रिॲक्शन दिलं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया योहानाने ओळखलं कोण आलं आणि मग मरियावर आत्मा आला आणि मरियाने रिॲक्ट केलं. Yes. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया आज प्रभूची इच्छा आहे की जसं तुम्ही इथं आला, जे देवाच्या आत्म्याने आम्हाला टच केलं ते सामर्थ्य तुम्हाला मिळावं येस आमेन आणि तुमची आग लोकांमध्ये जावी, लोक उत्साही व्हावे, येशूकडे यावेत. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया कम ऑन, किती लोकांना कळतं? उत्साही व्हा. कोणासाठी? परमेश्वरासाठी. यस, देवासाठी उत्साही व्हायचं. असं म्हणू नका वेळच नाही भेटला. काय नाही भेटला? वेळ भेटला नाही लोकांना सांगायला खूप आवडतं माझी शॉपिंग 24 ला, येस. माझी शॉपिंग 24 ला 24 ला. काय काय करशील? कपडे 24 ला, पार्लर बी 24 ला, फराळचं बी 24 ला आणि घराची लाइटिंग बी 24 ला. येस. आणि एकही गोष्ट बरोबर होत नाही, घरात भांडणं होतात. 25 ला मावळला क्रिसमस तू साजरा करतो. येस सगळं किती दिवसात? एका दिवसात आणि काय ना काय गडबड होती, कारण जे कॅल्क्युलेशन करतो असं होत नाही. चर्च येस लाइटिंगच बंद पडली, हाच काहीतरी बोलला, 25 ला आले काहीतरी घालून पेलून, पण आतून एकदम घरी भांडणं. येस. मला वेळच नव्हता, मला वेळच नव्हता. तू काय बॉर्डरवर आहेस का? येस. कमॉन, बॉर्डरवर आहे तू. नाही जर तुम्ही आर्मीत येत तर मी म्हणाल प्रभू प्रभू याला 23 सुट्टी भेटली, याला एक दिवस भेटला घरी यायला.
येस आपण नियोजन करू शकतो. येस येस हालेलुया तुम्ही ते केलं पाहिजे. येस तुमच्या मनात देवासाठी तो आदर पाहिजे. Yes, येस amen. हालेलुया देवा तुझसाठी मी तयारी करणार. येस येस हालेलुया Praise the Lord. हालेलुया तुमचा आनंद सांगतो तुमच्या मनातला रिस्पेक्ट येशू प्रती. येस का माझ्या मनात माझ्या येशूसाठी किती मोठा आदर आहे. येस Praise the Lord. हालेलुया 24 ला असून सांगू नका मी सगळं 24 ला करतो. एवढा कमकुवत आनंद नाही आपला चर्च. येस येस Praise the Lord. हालेलुया रोज तुमचं लाईफ आनंदी पाहिजे. येस आमेन आणि तुमच्याकडे बघून लोकांना वाटलं पाहिजे अरे 25 ला क्रिसमस आहे, मग तुझा आनंद एवढा जोर आता कस काय मारतो म्हणा. आजच येशू माझ्यात आलाय. येस आमेन हालेलुया Praise the Lord. हालेलुया कम ऑन कळतंय चर्च. इथं पण आश्चर्य वाटतंय कारण इतक्या लवकर यांचं चालू बी झालं, रंगही झाला, सगळंच झालं. येस आवेशी आहे चर्च. येस कोणासाठी? देवासाठी. येस देवासाठी आवेशी आम्ही. आम्ही 24 ची वाट बघणार नाही चर्च. आजपासून Yes. आमचा आनंद सुरू. येस आणि हालेलुया प्रभू करू आनंद आम्ही 12 महिने कॅरी करू. Yes. आमेन Praise the Lord. हालेलुया आवेशी व्हावं लागेल. कोणासाठी? देवासाठी. येस देवाची इच्छा आहे चर्च का माझे लोक माझ्यासाठी उत्साही पाहिजे. Yes. कारण त्याद्वारे तुमच्या मनात देवासाठी काय रिस्पेक्ट आहे ना चर्च तो प्रगट होतो. येस हालेलुया Praise the Lord. हालेलुया जर ही सिस्टर यांच्या घरी गेली आणि बेडवर झोपूनच अशी पाय पसरून बसलेली, हिला पुढच्या वेळेस वाटेल का याच्या घरी जावं? नाही ती म्हणून माझ्या येण्याचा रिस्पेक्ट हिला दिसत नाही ही मला आता कॅज्युअली घ्यायला लागली. येस Praise the Lord. हालेलुया देवाचा आदर देवाला दिलाच पाहिजे. येस आमेन देवाचा रिस्पेक्ट देवाला दिलाच पाहिजे church. Yes. येस तो प्रेमळ आहे, तो मित्र म्हणतो म्हणून गळ्यातच हात नका टाकू लगेच त्याच्या. येस Yes. येस त्याच्या रिस्पेक्ट त्याला धरलंच पाहिजे आपण. येस Yes. हालेलुया Praise the Lord. हालेलुया म्हणून आपण आपला उत्साह देवाला प्रगट केला पाहिजे. येस Yes. कारण आमेन ज्यावेळेस आपण आपला उत्साह प्रगट करू देवाचा आत्मा येतो. अलिशेवर आत्मा आला का नाही आला? येस आला कमॉन आला का नाही आला? Yes, आला. म्हणजे जिथं प्रभूसाठी उत्साह आहे आवेश आहे तिथं प्रभूचा आत्मा प्रेझेन्स येणार. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया आणि प्रभूची इच्छा आहे का असं व्हावं आणि माझ्या लोकांनी करावं. Yes. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया सगळ्या गोष्टीचं नियोजन होऊ शकतं. मग या महिन्यात प्रभूच्या जन्माचं नियोजन नाही होऊ शकत का? येस होऊ Yes. शकतं कमॉन होऊ शकतं का नाही होऊ Yes. शकत? होऊ शकतं. बाकी सगळं नियोजन आहे. येस सगळ्या गोष्टी होतात. फक्त क्रिसमसच एवढा मावळलेला होतो आमचा. येस येस का प्रभूसाठी आवेशी नाही का? येस जो 12 महिने सांभाळतो, प्रार्थना ऐकतो, संकट समय नेहमी आमच्या बाजूने असतो, दुःखात आमच्या बाजूने उभं राहतो, मग त्या देवासाठी आपला आनंद एवढा कमकुवत पाहिजे का चर्च? नाही नाही वर्षात एकदा अशी काही संधी भेटते का त्याचा आनंद व्यक्त करावा तर तो खूप महान रीत्याने आपण देवासाठी केला पाहिजे. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया जर एखाद्याने तुमच्यावर एवढे उपकार केलेत आणि तुम्हाला एक संधी भेटती काहीतरी करण्याची, तुम्ही सोडता का करता? येस करतो. करता त्याला डोक्यावर बसवावं असं वाटतं त्यासमोर. येस येस कारण त्यांनी एवढं काही केलं माझ्यासाठी आणि एक संधी मला भेटती का आता मी देवासाठी काहीतरी करावं तर आपण केलं पाहिजे. येस Yes. आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया आणि ह्याद्वारे मी माझा आनंद प्रगट करतो. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया कमॉन कळतंय. योहान म्हणला का प्रभू समजून घे आनंद आहे नाही म्हणला का? नाही व्यक्त करून दाखवला. येस नाही देव अंतकरण जाणतो, देव मन ओळखतो. अहो नेहमी मनातलं नाही कधी बाहेरून पण दाखवा. Yes, येस yes. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया योहान बसून राहिला का? नाही उडी मारली का नाही मारली? येस मारली कधी कधी तुम्हाला प्रेझेन्स दाखवावा लागतो, प्रगट करावं लागतं चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया कम ऑन कळतंय. सगळं मनातलं ओळखून नाही जमणार, तुम्हाला रिॲक्शन करावं लागणार. येस Yes. आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया तुमचा आनंद व्यक्त करा प्रभूसाठी. Yes. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया आणि जास्तीनी महिमा केली, मरिया पण उसळली चर्च आणि ती पण गीत गाऊन देवाचा गौरव करू येस लागली. तिला हालेलुया खात्री बसली का माझ्यात जे आहे ते खरोखर पवित्र आत्म्याद्वारे. येस आमेन कारण त्या समय गडबड होती, निश्चितता नव्हती, मनात कन्फ्युजन होते काही खरोखर देवाकडून आहे का. परंतु ज्यास असं कन्फर्मेशन येतो उत्साह भेटतो चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया मी निर्णय घेतला, चॅलेंजेस माझ्या समोर होते, पण जसं एक एक ब्रदर पुढे आला मदतीला माझा आवेश वाढला. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया कम ऑन कळतंय. एक पेटणार, एकाद्वारे दुसरा पेटणार, येस Yes. आमेन दुसऱ्या तिसरा पेटणार आणि असं करत करत देवाचं कार्य लोकांमध्ये वाढणार चर्च. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया प्रभूची इच्छा आहे का प्रभूसाठी आपण आवेशी पाहिजे. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया किती लोकांना समजलं? कोणाचा गौरव करायचा? देवाचा देवाचा. गौरव कारण आपण त्या प्रभूची महिमा करतो ज्यांनी तारणाची वाट मोकळी केली. येस आमेन साधारण नाहीये. येस ज्या समय येशू आला त्या समय तारणाची वाट मोकळी झालेली, नव्हती त्या समय तो काम करण्यासाठी आला तर एवढा मोठा उत्साह आहे. येस अलिशिबाचं रिॲक्शन कोणासाठी होतं? येशूसाठी येशूसाठी योहानाचं रिॲक्शन कोणासाठी होतं? येशूसाठी पण येशूने तारणाची वाट तयार केली होती का? नाही वधस्तंभ व्हायला होता का? नाही पित्याच्या उजवीकडे बसला होता का? नाही. म्हणजे अजून तरी ते काम केलं नाही तर एवढा मोठा आदर. येस Yes. येस तुम्ही आणि मी ज्या प्रभूला अनुभवतो ना त्यांनी तारणाची वाट तयार केली आणि पित्याच्या उजवीकडे तो बसला. येस हालेलुया आमेन. मग त्यासाठी त्यांच्यापेक्षा जास्त मोठं रिॲक्शन आमेन. आणि ऍक्शन हालेलुया. आपली पाहिजे. हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया नाही कळलं अजून एक रेफरन्स घेऊन आपण या ठिकाणी
लूक शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 36 पासून वाचू. 36 पासून. 36 वचन. आणि आशेराच्या वंशातील फनुएलाची मुलगी हन्ना नावाची कोणी एक भविष्यवादिनी होती. ती फार म्हातारी झाली होती. ती आपल्या कुवारपणापासून 7 वर्षे नवऱ्याजवळ राहिली होती. 37 वचन. आणि 84 वर्षापर्यंत. किती वर्षाची होती? 84 सगळे बोला, किती वर्षाची? 84 वर्ष. 84 वर्षाची होती आणि प्रभूच्या मंदिरात होती. कुठे होती? येस, मंदिरात होती. पुढे रीड करू. ती विधवा म्हणून होती. हा. ती मंदिर सोडून न जाता रात्रंदिवस उपासांनी व प्रार्थनांनी सेवा करीत असे. कधी? रात्रंदिवस. सगळे बोला, कधी? रात्रंदिवस. वर्ष किती? 84. सगळे बोला, किती वर्ष? 84 वर्ष. 84 वर्षाची ती स्त्री विधवा रात्रंदिवस मंदिरामध्ये काय करायची? देवाची सेवा सेवा करायची. उपासना प्रार्थना करायची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे वाचूया. 38 वचन. तिनेही त्याच घटकेस तेथे येऊन देवाची उपकार स्तुती केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाहे आत्मिकरित्या समजून घ्या येस. का तिला प्रभूला भेटायचं होतं. येस. कोणाला भेटायचं होतं? प्रभूला प्रभूला. भेटायचं इथं अजून एक उल्लेख आहे. शिमोनचा एक उल्लेख आहे आणि या Yes. स्त्रीचा एक उल्लेख आहे. या दोघांना पण येशूचं दर्शन घ्यायचं होतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिने किती वर्ष वाट पाहिली? 84 वर्ष. सगळे बोला, किती वर्ष? 84 वर्ष. 84 वर्ष रात्रंदिवस ती देवाची उपासना करते, याच आशेने का एक दिवस परमेश्वर या मंदिरात येईल आणि त्याला मी पाहिल आणि त्याची स्तुती मी करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती वर्ष? 84 वर्ष. घरी गेली, नाही. ज्यास ती येशूला भेटली, मग तिथं लिहिलंय का ती तिच्या गावी नाझरेत या ठिकाणी पुन्हा गेली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, येशूनी तारणाची वाट तयार केलेली नव्हती. येशू पित्याच्या उजवीकडे बसलेला नव्हता. तरी एवढा मोठा रिस्पेक्ट कोणाला आहे? येशूला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही आणि मी कोणत्या येशूला अनुभवतो? ज्याने वधस्तंभावर गेला. प्रेज गॉड. हालेलुया. जो वधस्तंभावर गेला आहे. ज्याने विजय मिळवला आणि पित्याच्या उजवीकडे बसतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या टायमाला जस्ट तो आला ना, तो कॉन्कर करणार होता, जिंकलेला नव्हता. आपण ज्या प्रभूची स्तुती करतो तो जिंकलेला येस, परमेश्वर आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग जर ती स्त्री एवढा मोठा देवाचा गौरव करू शकती, तर तुम्ही आणि मी देवाचा गौरव नाही करू शकत. येस. हालेलुया. जर ती उत्साही आहे, 84 वर्षाची असतात, तर आपण नाही झालं पाहिजे का? येस. हालेलुया. कोणासाठी? परमेश्वरासाठी. कम ऑन, कळतंय चर्च? Yes. येस. 84 वर्षाची होती, पण एकच तळमळ होती, येशूला पाहायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे खूप सुंदर प्रगटीकरण आहे. चर्च उत्साही आहे. कसे आहेत? येस. उत्साही आहे. मागी लोक येशूला पाहायला, येस. मागी लोक येशूला पाहायला. आणि येशू मंदिरात यांना पाहायला. येस. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही कळलं आज? मागी लोक होते, किती होते? 3 होते. 2 किंवा 3 होते. ते पाहायला कोणाला आले होते? येशूला पाहायला. आणि येशू मंदिरात कोणाला भेटायला जातो? या त्यांना स्त्रीला आणि शिमोनला. शिमोनाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जिथं उत्साह आहे, जिथं आवेश आहे, येशू तिथं आहे. चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योहानाने उत्साह दाखवला. आत्मा आला का नाही आला? येस. आला. या स्त्री उत्सुकतेने वाट बघत होती. येशू लहानपणी असताना पण योजना बनवली का नाही बनवली मंदिरात हो, जायची? बनवली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, टॅली करा ना. चर्च ते तिघ कोणाला भेटायला? येशूला भेटायला. आणि येशू 8 वर्षाचं बालक कुठं? स्त्रीला भेटायला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जिथं उत्साह आवेश आहे, येशू कंट्रोल करत नाही. येशू म्हणतो Yes, प्लॅन करा, hallelujah. योजना बनवा, मला Yes, तिकडे amen. जायचं. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जिथं उत्साह आहे, जिथं आनंद आहे, येशू तयार आहे. चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग उत्साह करणार का? येस. करणार. कधी? अगोदर 24 ला का? नाही. आणि 25 दुपारी लगेच 1लाच पास्टर घ्या संपून. अरे आपले लेकरं नाचतात, येस. पिक्चरच्या गाण्यावर नाचत नाही, आपण थांबलं पाहिजे. येस. हा, पण तरी पण समाधान नाही. नाही. देवासाठी स्टँड घेतला पाहिजे का नाही? येस. आपण उत्साही झालं पाहिजे का नाही? येस. आपण जर करू तर आपले लेकरं करणार का नाही करणार? येस. करणार. आम्ही कॉलेजमध्ये असं अनुभवलं की लोक म्हणायचे जे ख्रिस्ती लेकरं असतात ना, त्यांना स्टेज डेअरिंग असती, येस. असं ते म्हणायचे. आम्ही अनुभवलं नव्हतं असं, पण असं ते म्हणायचे का जे ख्रिस्ती लेकरं असतात, म्हणजे जे ज्यांना चर्चची फेलोशिप असते, त्यांना कोणती डेअरिंग असती? स्टेज डेअरिंग असते. आणि लोक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी लाख लाख रुपये घालतात. येस. पण इथं त्या लेकरांची ती पर्सनॅलिटी डेव्हलप होती स्टेज फेस करण्याची. येस. हालेलुया. आणि आपण त्यांना मोटिवेट नाही करणार तर कोण करणार? येस. पण आपलं सगळं लक्ष बिर्याणीकडे. मग कळतं चर्च ते म्हणतो अरे 1 दिवस तर द्या. येस. कोणासाठी? परमेश्वरासाठी. आपला उत्साह कुठे चर्च? इतक्या लवकर मावळून गेला. अरे 12 महिने तेच आहे. येस.
12 महिने तेच आहे. एक दिवस पूर्णपणे प्रभूला गेला पाहिजे. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया सकाळच्या प्रीचिंग मध्ये माझं लक्ष घड्याळाकडे नाही गेलं पाहिजे तुमच्या. येस मला 10 वेळेस कुठं बघावं लागतं, वॉचकडे. वॉचकडे बघावं लागतं. कोणी साक्षी तर असं वाटतं लवकर घरी जातील. चर्च तुम्ही असे पाहिजेत कधी म्हणले पाहिजे पास्टर चालू द्या, येस अजून उद्या महिमा, Yes. अजून उद्या देवाचं प्रगटीकरण. Yes. तुम्ही रिस्पॉन्स द्यात जा, देवाचं वचन अजून खोलवर जात जाईल. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया आपण उत्साही पाहिजे चर्च. येस Yes. आमेन. कोणासाठी? देवासाठी. जग बघा त्यांना सत्य माहित नाही पण ते Yes. उत्सुक आहेत, येस आणि ज्यांना सत्य माहित आहेत ते उत्सुक नाहीये चर्च. येस आपण आवेशी पाहिजे. येस Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणासाठी? देवासाठी. आपण देवासाठी उत्सुक पाहिजे, येस Yes. आमेन. आणि आपला आनंद आपण प्रगट केला पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया 12 महिने काम आहे, 12 महिने घर आहे, पण 1 महिना प्रभूच्या गौरवासाठी द्या. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया आणि प्रभू करो या निमित्ताने तुमची सेवा ओपन होऊन जाऊ देवाच्या Yes, येस गौरवासाठी. आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया पण आपण तो आवेश धरला पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया असं झालं पाहिजे ना चर्च का मी काय करू, येस असं म्हणून ते गीत गायलं, तेरे प्यार में दीवाना हो गया. काय Yes. टच करतं गाणं, येस पण प्रॅक्टिकल तसं कुठं आहे? येस मी सांगितलं होतं मागच्या संडेला चर्च साफ करणारे अर्ध्याहून जास्त आलेच नाही, पण काम थांबलं का? नाही. अहो ब्लेसिंग्स तुम्हाला मिळणार जर देवाचं घर साफ होईल तर. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया हे बाहेरचे लोक बी करू शकतात पण आशीर्वाद ते घेऊन जातील. हे आशीर्वादचं काम आहे. त्या देवासाठी काही केलं जातं ना, परमेश्वर ते पाहतो आणि त्याचे ब्लेसिंग्स भेटतात येस church. आमेन. आणि आम्ही ते अनुभवतो आमच्या लाईफ मध्ये. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया का जे देवाचं काम करतो व्यर्थ जात नाही. येस मी कोणत्या मिशनला जॉईंट नाही, मला कुठून पेन्शन नाही, पण माझा पुरवठा माझ्या देवाकडून आहे. येस आमेन का? कारण मी रात्रंदिवस माझ्या प्रभूच्या कामासाठी झटतो church. येस हालेलुया आणि माझी इच्छा आहे की जे ब्लेसिंग्स मला आहेत ते तुम्हाला पण मिळावे. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया पण त्यासाठी तुम्हाला पण देवाच्या गौरवासाठी उत्सुक होऊन पुढे यावं लागेल. येस Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया किती लोक येतील पुढं? 84 वर्ष. किती? Yes. येस 84 वर्ष. म्हणली पाहिजे हातपाय दुखतील घरचे म्हणले पाहिजे तिला बाबा घरी येऊन देव कर आता. येस कमॉन कळतंय चर्च. आता 84 पर्यंत कोणी जात पण नाही, पण ती 84 वर्षाची असताना देवाची सेवा करते. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया आपण अजून चांगले आहोत, आपल्या हातापायामध्ये शक्ती आहे, आपल्या गळ्यामध्ये आवाज आहे चांगला. Yes. आपण देवाच्या महिमेसाठी उत्सुकतेने देवाचा गौरव करू शकतो. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया आणि 4 चौघात येशू बद्दल लाज नाही, अभिमान वाटला पाहिजे. येस Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया कम ऑन कळतंय. जसं आपण गीत गातो रोडवर, कोणाचा गौरव करतो आपण? देवाचा तर गौरव देव म्हणतो जे 4 चौघात मला नाकारतील मी पण स्वर्गात देवदूत त्यांना काय करतील? नाकारणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया आम्हाला अभिमान पाहिजे. कोणाचा? देवाचा. परमेश्वराचा. यस, लाजलं नाही पाहिजे आपण. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया समजा मी एक पास्टर म्हणून मी असं म्हणत नाही आता मी पास्टर झालो मी कॅरेक्टर जाणार नाही. येस मला अजूनही वाटतं की मी जावं देवाचा गौरव करावं. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया का? कारण आपला अभिमान आहे आमच्या प्रभूचा. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया आणि तो उत्साह मी दाखवणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया जर तुम्ही उत्साह करणार तर देवाचा आत्मा तुमच्यावर झळकल आणि तुम्हाला ब्लेस Yes. करणार. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया पुढच्या वेळेस नियोजन करा. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया सुट्टी काढा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया कोणी आमीन म्हणलंच नाही. प्रभू ख्रिसमस पण असं बघत ना 25ला जीव देत जा, यंदा सोमवारला आला येस म्हणजे कसं जास्त झड नाही. अहो असे ब्लेसिंग्स येत नाही, येस किंमत द्यावी लागते. येस काय द्यावी लागते? किंमत द्यावी लागते. देवासाठी सॅक्रिफाईस जास्त मोठं नाहीये, साधं आहे, पण आपण तेही करत नाही. मग Yes. कसं आम्ही ब्लेस होणार? येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया तुम्हाला उत्सुकता दाखवावं लागणार, येस आणि जर तुम्ही उत्सुक व्हाल देवाला गौरव मिळणार. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया किती लोकांना कळलं आलं चर्च. सुरुवातीला जसं आम्ही कॅरल्स करायचो, मी माझी मम्मी आणि एक केतन नावाचा भाऊ आणि एक सचिन नावाचा भाऊ, मी 3-4 जणच होतो. मग 60 दादा जॉईन झाले. वाजवणारं कोण नव्हतं, पण आम्ही 3-4 कॅरल्सला जात होतो. फक्त किती लोक? 3-4 3-4. आणि शिवम भेटला आम्हाला पहिले, आपला ड्रमर. 6वी का 7वीतच असेल त्यावेळेस. आम्ही गायला आलो, लगेच घरी कोंगो होता, धरला पायात, वाजवायला लागला. दादा येऊ का? म्हणलं चल. त्या दिवसापासून अजून सांगतीच. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया यस, त्यांनी वाजवलं, दादा येतो मी. म्हटलं चल बाबा. असं करत करत लोक तयार झाले. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया आम्ही म्हणून मला हेच नाही, मला वेळच नाही, मला साधनच नाही. इच्छा पाहिजे. येस काय पाहिजे? इच्छा पाहिजे. इच्छा असेल तर प्रभू रस्ते मोकळे करणार. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया इच्छा असेल तर हातापायामध्ये परमेश्वर आरोग्य देणार. येस आमेन. सुरुवातीला आमच्याकडे काय नव्हतं, 4-5 लोक होते, पण सुरुवात केली. येस प्रेज द लॉर्ड. आणि हालेलुया प्रभू एक एक करत लोक जोडत गेला आणि देवाचा गौरव आम्ही करत गेलो. येस आमेन सुरुवातीला गाड्या पण नव्हत्या चर्च. कधी एखाद्याची गाडी भेटायची ती रस्त्यात बंद पडायची, कधी कधी काय होऊन जायचं त्या ठिकाणी.
चॅलेंजेस लाख यायचे पण उत्साह एकच असायचा का देवा तुझा गौरव नाही थांबला पाहिजे. येस हालेलुया. निराशा यायची पण आमची मम्मी आम्हाला मोटिवेट करायची, अरे हे प्रभू चल तू करू आपण. येस आणि आम्ही केलं चर्च आणि आज देवाच्या कृपेने कार्य वाढलं. येस आमेन. हालेलुया. उत्साह पाहिजे. येस. काय पाहिजे? उत्साह पाहिजे. उत्साह पाहिजे देवासाठी. जर उत्साह असेल तर देवा तुम्हाला ब्लेस करतात. येस तर आमेन. देवा तुझ्यासाठी मला काहीतरी करायचं. येस. आणि जर मला गीत गावे लागणार तर मी गीत गाणार. Yes. जर तुझे ट्रॅक्स वाटावेत हे मला वाटायचे तर मी वाटणार. ज्याप्रमाणे मला येशू गाजवता येईल मी तो येशू गाजवणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवाचा प्रेझेन्स येईल आणि तुम्हाला ब्लेसिंग्स भेटणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक करतील? येस. कोणाचा गौरव? देवाचा गौरव. पण पहिले तुम्ही आनंदी आहेत का? येस. आज हा आनंद आम्ही तुम्हाला देतोय चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा शेजारी जे लोक असतील ना त्यांना तुमच्याकडे बघून वाटलं पाहिजे खरंच क्रिसमस आला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी म्हणतो ना 25 ला येशू येत नाही. येशू पहिलेच येतो पाहायला. येस आणि हालेलुया. येशू बघल का माझी लेकर उत्साही आहे त्यांच्यातून तो आपला गौरव घेणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाला गौरव द्यायचा. येस. वेळ काढायचा आणि देवाच्या महिमेसाठी प्रत्येकाने यायचं. येस प्रेज द आमेन. लॉर्ड. हालेलुया. जे आम्हाला प्रभूच्या गौरवासाठी करता येईल ते आपण करायचं. त्याचे Yes. आशीर्वाद येशू आम्हाला देणार. येस येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रिझन सांगायचं नाही चर्च. बायबल सांगतं का ज्यावेळेस तुम्ही एखाद्यासाठी काही करता तुम्ही त्यासाठी करत नाही, तुम्ही येशूसाठी करता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखाद्या गरीबासाठी तुम्ही अन्न दिलं तुम्ही त्याला दिलं नाही, कोणाला दिलं? देवाला दिलं. जसे एखाद्या तुम्ही सुवार्ता दिली तुम्ही त्याला दिली नाही, तुम्ही येशूला दिलं. येस Yes. हालेलुया. ज्यास तुम्ही काही करताय ते त्यासाठी होत नाही, ते कोणासाठी होतंय? येशूसाठी. परमेश्वरासाठी आणि त्याचे होतं. आशीर्वाद देवा तुम्हाला देणार. येस हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. मी थोड्या दिवसात मी टिफिन आणलेले आहेत. मी मागच्याच महिन्यात देणार होतो सगळ्यांना की आपण आपल्या घरी एक तर डबा बनतो ना, नाही रोज पण आठवड्यातून एक दिवस एक डबा एक्स्ट्रा बनवावा आणि तो एखाद्या गरीबाला द्यावा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा कॉन्सेप्ट रुपालीने सुरू केला. येस. त्यासाठी ते क्लॅप करूया आपण. नवऱ्यासाठी टिफिन बनतो का नाही बनत? येस बनतो. बाबा रोज करू नका पण ऍटलीस्ट आठवड्यात एकदा. एकदा. आम्ही टिफिन आम्ही देऊ. चपाती पेपरमध्ये पॅक करा, एक भाजी टाका आणि ती एखाद्या गरीबाला द्या. पहा किती मोठा आनंद भेटत. येस Yes, हालेलुया. hallelujah. कारण जर तुम्ही त्याची काळजी घेता ना येशू तुमची काळजी घेणार. येस Yes, amen. हालेलुया. तुम्ही त्याचा विचार करताना येशू तुमचा विचार करणार. Yes. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतं जास्त तुम्ही इतरांसाठी काही करता ना देवा तुम्हासाठी करतो. येस आणि आमेन. मी अनुभवतो. पहा देवाच्या गौरवासाठी सांगतो. त्या भावाचं नाव नाही घेईल मी, इथं येतो. काल प्रेयरला बसलो होतो दुपारी म्हणजे 11च्या दरम्यान. आणि ख्रिसमसला मी असं ठरवतो का कोणासाठी काहीतरी घ्यायचं आपण. येस. कोणासाठी काहीतरी, घ्यायचं. मग ती साडी असेल, ड्रेस असेल, किराणा असेल, काहीतरी दुसऱ्याचं करायचं. आपला विचार करायचा नाही. नाही. आपल्या नंतर. पण दरवर्षी पहिले दुसऱ्यासाठी काहीतरी. करायचं. आणि काल माझ्या हे माइंडमध्ये होतं, म्हटलं आता ऑलमोस्ट हा मंथ आला आणि मला ते नावं ते लोक परमेश्वर दाखवू लागला का तुला या लोकांसाठी करायचं. करायचं. आणि मग मी प्रे करू लागलो का प्रभू बजेट थोडंसं मोठं जाईल, बजेट थोडंसं. मोठं जाईल. आणि आता तू म्हणतो ते मला करायचं. करायचं. जसं मी केलं, एक भावाने मला फोन केला की पास्टर मला तुम्हाला भेटायला यायचंय. यायचं. म्हणलं ठीक आहे ये. दुपारी तो आला आणि त्याने एक ऑफरिंग दिलं. म्हटलं हे पर्सनल तुमच्यासाठी. येस. येस. हे पर्सनल तुमच्यासाठी. तो इथं आहे, त्याचं नाव नाही मी घेत. त्याला माहिती आहे, त्यांनी ते ऑफरिंग काल दुपारी मला आणून दिलं. येस आणि हालेलुया. 11:30 दरम्यान माझ्याशी कोण बोलतोय देव परमेश्वर. बोलतोय. का तुला ना काहीतरी करायचं यावर्षी. येस. काही लोक माझ्या समोर प्रभू दाखवतात की ह्या लोकांसाठी तू काहीतरी कर. तुझा विचार करू नको. माझ्या मुलांचे कपडे अजून मी घेतलेले नाहीत, येस. पण परमेश्वर म्हणला का तू पहिले त्यांसाठी कर. येस. आणि माझं कॅल्क्युलेशन चालू होतं, देवा कसं करणार मी, कसं मॅनेज करू हे सर्व. आणि तो भाऊ आला आणि ती ऑफरिंग दिली चर्च. येस. ती ऑफरिंग मी घेतली, लगेच रिॲक्ट झालो नाही. तो गेला, दार बंद केलं आणि लगेच कोणाची स्तुती. परमेश्वराची Yes, hallelujah. स्तुती. हालेलुया. कम ऑन. कळतंय चर्च. मी एक गीत नेहमी घेतो, प्रशंसा होवे प्रभू येशू की, येस. कितना महान. का देव अद्भुत ब्लेस करतो. येस येस आमेन. आमेन. माझ्या मनात ते होतं का प्रभू एवढं करायचं मी कसं मॅनेज करणार, कारण अजून भरपूरशा गोष्टी आहेत. आणि तो म्हणला पास्टर हे पर्सनली तुमच्यासाठी. काय Yes. शब्द वापरला? पर्सनली तुमच्यासाठी. तुमच्यासाठी. कारण एखाद्याने जर म्हणलं याच्यासाठी तर मग मी ते त्यासाठीच करत असतो. येस. पण जर तो म्हणलाय पर्सनली तुमच्यासाठी मग तो माझा अधिकार आहे. येस हालेलुया. आणि मग माझं कोण आहे, जे प्रभूचं आहे. येस. येस येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी देवाला धन्यवाद दिला का देवा मी इच्छा केली आणि इच्छा तूच टाकली आणि तरतूद पण तू केलीस. येस आमेन. हालेलुया. किती महान आहे परमेश्वर. Yes. येस आमेन. आता मला माहित नाही त्या भावाच्या मनात हे कधीपासून चाललं होतं. येस.
पण काल 11:30 वाजता मी डिसाईड करत होतो का कसं कसं करायचं Yes. आणि परमेश्वर कसं ऑलरेडीच प्लॅन करून ठेवतो का मला कसं ब्लेस करायचं. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया कम ऑन, कळतं जस्ट तुम्ही गरीबाला काही द्याल येशू तुम्हाला भरपूर येस देणार. आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया तुम्ही त्याला देत नाही, तुम्ही आनंद व्यक्त करता आपला. येस का मी आनंदी येशूमुळं मी माझा आनंद व्यक्त करतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया चर्च जस्ट तुम्ही अशी महिमा कराल देवाचं प्रेझेन्स दाटवेने तुमच्यावर असणार येस आमेन. कारण तुमच्यात खरा येशू आहे चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतं कोणाच्या गौरवासाठी. देवाच्या गौरवासाठी परिवार 12 महिने चर्च काम Yes. 12 महिने तुम्हाला वेळ काढावा लागणार. तशी उन्नती होत नाही, येस तसं ब्लेसिंग्स येत नाही, तशी प्रगती होत नाही. देवासाठी स्टँड घ्यावा लागतो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जर तुमच्याकडे बिझनेस बी आहे ना तो येशूने दिलाय. येस आमेन. आज तुम्हाला काम बी आहे ना ते येशूने दिलंय. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया आणि चायनाची बातमी पहा, लहान मुलात परत व्हायरस आलाय. येस चायनाची जर बातमी पाहिली ना, लहान मुलं आहेत त्यांना डायरेक्ट ताप येतो, लंग्स मध्ये इन्फेक्शन होतं, परत असं काहीतरी येतंय. ऑब्झर्वेशन चांगलं ठेवा. कोणाबरोबर? परमेश्वरासोबत. कारण परत त्याची गरज आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया कम ऑन, कळतं मी नाही म्हणतो ज्याच्या दारावर धावेस मागायला जायचं ना त्याचे संबंध चांगले ठेवा. येस Yes, yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया तुमचं डील चांगलं पाहिजे येशू बरोबर. Yes, म्हणजे मन amen. मोकळेपणे कधी जाण घेऊन याच्यात. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया कम ऑन, कळतं चर्च देवासाठी. येस कोणासाठी? देवासाठी स्टँड घ्यायचा आपण. परमेश्वर ऑटोमॅटिक सगळं उभं करणार. येस आमेन. जर मी वेट केला असता का नाही पहिले कोण येईल मग मी करेल, तसं होत नाही चर्च. पहिले तुम्ही उभा राहा मग Yes. ऑटोमॅटिक मदत येणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया उभा राहा. मरिया म्हणली का पहिले अलिशिबाला पाठव, कन्फर्मेशन दे नाही. तुझ्याकडून आहे, नाही मगच मी ऍग्री होते. नाही. तू स्टँड घे. जसं तू स्टँड घेशील हेल्प तुला ऑटोमॅटिक येत जाणार. Yes, amen. मोटिवेशन तुला ऑटोमॅटिक भेटत येस जाणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया तुम्हाला उभं राहावं लागणार चर्च येस देवासाठी. का देवा मी उत्सुक आहे येस आणि माझा आनंद मी व्यक्त करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया जरी आव्हान आपल्या जीवनामध्ये पण गौरवी आशा आपल्याकडे काही इशू सगळं चांगलं करणार आहे. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया आणि जेवढा लेट तेवढी सुपरनॅचरल साक्षी. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया मोठा महिमा पाहू, देवाचा गौरव आपण करू. येस पण हा आमेन समय आपण हरवला नाही पाहिजे. येस कोणाचा गौरव केला पाहिजे? देवाचा गौरव देवासाठी हवेशीर आचरण. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया मला हे खूप टच झालं का योहानाने उडी मारली येस येस आणि आत्मा आला. येस म्हणजे ज्यावेळेस आराधना होती ना, आपण म्हणतो पाऊल आणि सिलाने आराधना केली. येस आराधना जस करतो ती महिमा आहे ती घेण्यासाठी देवाचा आत्मा येतो. येस कमॉन, कळतंय. आणि जसं आत्मा येतो मग बंधन तुटतं. येस Yes, हालेलुया. जर तुमच्यात उत्साह आहे देवाचा आत्मा येणार येस Yes. आमेन. आणि आत्मा येईल तर बंधन तुटणार. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया पहा खूप सुंदर वचन आहे. करंथीकराचं दुसरं पुस्तक 3 अध्याय 17 वचन. 17 वचन. प्रभू तर आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळेपण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू काय आहे? आत्मा आत्मा आहे. आहे. आणि जिथं आत्मा तिथं काय आहे? मोकळेपण आहे. इथं लिहिलंय वेअर देर इज अ स्पिरिट ऑफ द लॉर्ड देर इज अ देअर Freedom. फ्रीडम मग आत्मा कुठं आहे? आपल्यामध्ये. येस जिथं देवाचा आत्मा आहे तिथं काय आहे चर्च? मोकळीकता आहे मोकळीकता. मग आत्मा कुठं आहे? येस योहानाने काय केलं? उडी मारली उडी मारली. जिथं स्तुती आहे Yes. जिथं उत्साह आहे तिथं प्रभूचा आत्मा आहे. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया तुमच्या जीवनातून देवाची स्तुतीच नाही तर देवाचा प्रेझेन्स येणार कसा? नाही. Yes. जर तुमच्यात उत्साह आहे स्तुती आहे तर आत्मा आहे. येस Yes. आता देवाचा आत्मा आहे तर मग आजार राहणार नाही, येस मग कर्ज राहणार नाही चर्च, मग Yes. भांडण राहणार नाही चर्च, मग अपयश राहणार नाही. कारण देवाचा आत्मा प्रत्येक बंधनातून फ्री करणार. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया कम ऑन, किती लोकांना कळतंय? जिथं देवाचा आत्मा आहे. तिथं मोकळीक आहे. पण आत्मा Yes. कुठे आहे? जिथं देवाची. उपकार स्तुती आहे. कम ऑन, नाही कळलं अजून? कळतंय काय गणित? येस जिथं प्रभूचा आत्मा तिथं काय आहे? मोकळीकता. पण आत्मा कुठे येणार? जिथं स्तुती आहे. येस येस जिथं काय आहे? स्तुती आहे. योहानाने स्तुती केली म्हणून आत्मा आला. येस Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया जर योबाचं लाईफ तुम्ही वाचलं तर योब कोणाचा भय धरणारा होता? देवाचं परमेश्वराचं. भय. देवाचं भय धरणारा होता. आणि बायबल सांगतं का सैतान म्हणतो का प्रभू त्याच्या घराच्या भोवती तू काय टाकलंस? कुंपण कुंपण टाकलं. टाकलंस. म्हणजे कोणाचे देवदूत तिथे उभे होते? परमेश्वराचे देवाचे. कारण देवदूत. योब सतत कोणाची स्तुती करायचा. परमेश्वराची जिथं स्तुती. स्तुती आहे जिथं देवाचा आदर आहे तिथं आत्मा आहे. येस आणि आमेन जिथं आत्मा आहे तिथं फ्रीडम आहे, येस हालेलुया तिथं आशीर्वाद आहे, Amen. तिथं सुरक्षा कवच आहे, Hallelujah. तिथं जीवन आहे चर्च. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया कळतंय काय गणित चर्च? म्हणून आराधनेला या. येस 12ला येऊ नका. येस आपण मी टाइम लावतो. पास्टर 12 स्टार्ट करतात का 12ला जातो. जिथं आत्मा नाही तुझं वचन पडणार फक्त इथं इथं शिरणार नाही. येस मग घरचे म्हणतील हा चर्चला तो पण फायदा नाही. पण मी तरी काय करू? आराधनेला येत नाही. येस
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय का? वचन फक्त कानात नाही, कुठं गेलं पाहिजे? हृदयात गेलं हृदयात पाहिजे. गेलं पाहिजे ना, आराधनेत आला पाहिजे का ना? आराधना जिथं तिथं आत्मा आहे, बंधन तुटणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, योहानाने उडी मारली, आत्मा आला का नाही आला? येस आला. जस तुम्ही वर्शिप करणार, आत्मा येईल आणि बंधन तुटणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च? जे तुम्ही देवासाठी कराल, देवाचा प्रेझेन्स तुमच्या घरावर राहणार. येस आमेन. कारण हे घर लोकांना दिशा देणार आहे. येस. हे घर लोकांना प्रकाश दाखवणार येस आहे. आमेन. ते लोक प्रभूचे विशेष आणि खासगीचे लोक होतील Yes, आणि त्यांची yes. विशेष काळजी परमेश्वर घेणार. येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तुम्ही लोकांचा विचार करताय आणि देवा तुमचा विचार करतोय. Yes. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला खूप अद्भुत वाटलं जास्त भावानी काल ते केलं, कारण मी त्यांचा विचार करतोय आणि परमेश्वर माझ्या तरतुदीचा विचार करतो का तुला कसं द्यायचं ते पूर्ण करण्यासाठी. येस Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती युनिक वे कोणाचं? परमेश्वराचं. परमेश्वराचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे देव त्या लोकांना डायरेक्ट पण देऊ शकतो, पण तो मला इन्व्हॉल्व करतो त्या कामासाठी. येस हालेलुया. माझं स्वतःच तर काहीच नाही, येस. मला तर ऑलरेडी कोणी दिलंय, परमेश्वराने. मग ते दिलंय. डायरेक्ट नाही देऊ शकत का? येस देऊ Yes. पण शकतो. देवाला मला भागीदार करायचं. येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो आपली महिमा दगड धोंड्यापासून घेऊ शकतो, येस. पण तो तुम्हाला आणि मला इन्व्हॉल्व करतो. येस हालेलुया. म्हणून देवाच्या महिमेसाठी स्वतःला वाहू द्यायचे येस आणि आमेन. देवाच्या गौरवटी उभे राहा. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक उभे राहतील? येस. किती लोक येतील सुवार्ता सांगायला? येस. येस म्हणताय, करणार का? येस करणार. चालताल का 4 पावलं? येस. देवासाठी केलं पाहिजे आपण. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आज काही त्रास येतो, जागा तर पाहिजे ना देवाकडे काही मागायला, येस. आणि आम्हाला पण काहीतरी पाहिजे तुमच्यावरती म्हणावला, देवा दया कर याच्यावर, येस. तुझ्यासाठी आवेशी आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतं? पहा मी काय सांगतो, मला ज्या लोकांसाठी करायचंय एखादी गोष्ट, माझ्या मनात कोणी टाकलं, परमेश्वराने. ते कोणासाठी उभे राहतात? देवासाठी. म्हणजे प्रभू त्यांचा विचार करतोय. येस Yes, yes. हालेलुया. प्रभू त्यांचा विचार करतोय. करतोय. मग सेम वे जर आम्ही देवासाठी स्टँड घेतो तर आमचा विचार देव करणार. येस Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्यासाठी कुठंतरी कोणाच्या मनात तो टाकणार. येस Yes, आमेन. amen. जसं घराचं झालं, घेऊन जा बाबा चिठ्ठी, घेऊन जा बाबा हे, घेऊन जा बाबा लोन. परमेश्वर कोणाच्या मनात टाकतो कारण तू देवासाठी विचार करतो. येस Yes, amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय? जस्ट तुम्ही देवासाठी विचार करता तेव्हा म्हणतो मी तुझ्या बी घराचा विचार करतो, Yes, तर तू amen. माझ्या राज्याचा विचार करतोस. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सोपं गणित आहे चर्च, येस. आपला जमलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणासाठी उभे राहा देवासाठी. आणि या समयी बाहेर पडा. येस Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तर म्हणतो निसर्गाने मी साथ दिली, रोड धुवून टाकले कॅरलसाठी. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय? मी तो विचार केला काल की चर्च धुवून काढलं प्रभू, प्रभू म्हणतो मी रस्ते बी धुवून काढले. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळा टायमिंग परफेक्ट आहे प्रभूच्या Yes, गौरवासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, मच्छर बिच्छर सगळे वाहून टाकले प्रभू. येस जा हालेलुया. माझा महिमा करून. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण बाहेर पडा चर्च, येस Yes. आमेन. देवा तुम्हाला ब्लेस करणार. येस आमेन. उत्सुक व्हा का काय करू देवा तुझसाठी, आणि देव कोणाचं बाकी ठेवत नाही. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पुन्हा धन्यवाद देईल या कुटुंबासाठी. काही पडदे, बॅनर्स आणि चर्चला लागणाऱ्या वस्तू तुम्ही देतायत, येस. कारण इथून सतत देवाची महिमा होती. येस Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. आता काही लोक म्हणतील जागेत देव असतो का? जागेत देव नाही, पण ही जागा तर भेटायची ना देवाची आणि माझी. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय? या जागेत देव नाहीये, पण इथं Yes. आम्ही भेटतो. येस. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर कोणी पाहुणे आले, चांगल्या हॉटेलमध्ये नेतो आपण. कुठं? चांगल्या हॉटेलमध्ये. थोडस बैठक जरा चांगली पाहिजे. येस. मग येशू इथं भेटायला येतो तर ही बी जागा चांगली पाहिजे ना Yes. चर्च. येस हालेलुया. इथं देव राहत नाही, देव इथं भेटायला येतो. येस येस येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक आठवडी माझ्या जीवाचं सांत्वन तो करतो, मला ब्लेस करतो. ही जी Yes. जागा आहे चर्च, आमची भेट होती इथं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून हे सजवलंय चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या देवाचा गौरव आपण केला येस पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आवेशी व्हा. आणि Yes. काही भाऊ बहीण असे होते का डेली फोन करायचे, दादा काय काम आहे, सांग आज काय करायचंय का, आज हे करायचं का, ते करायचं का. ते लोक मला आवडतात येस. कारण ते आवेशी आहेत. येस. त्यांना म्हणावं लागत नाही ये रे बाबा, ते स्वतःहून पुढाकार घेतात का काय करायचं. ती उत्सुकता आहे चर्च, आणि ती Yes. मला अजून उत्सुक करते. येस तू मोठे हालेलुया. निर्णय घे. असे लोक आहेत का जे देवासाठी उभे राहतील. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, तुमचा स्टँड पाहिजे का मी काय करू देवासाठी. येस. असे लोक प्रभूला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हिने स्टँड घेतला चर्च, तिने स्तुती केली, हिला Yes. जो रोल भेटला हिने केला, आणि आज ते ब्लेस झाले चर्च. येस त्यांचं नाव या हालेलुया. बायबल मध्ये आणि त्या स्वर्गामध्ये पण मोठा जीवनी मुकुट त्यासाठी 100% आहे चर्च. येस येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक समय झळ खाल्ली,
येस आम्हाला पण झळ खावी लागणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण देवाच्या गोष्टी पुढे यावं लागेल. येस यंदा खेड्यापाड्यांमध्ये पण जायचंय, अशा ठिकाणी जायचं का जिथं कोणच कॅरेसला जात नाहीत, तिथं जास्त प्रभूचा काही एवढं कन्सर्न नाहीये. जे काही असेल आपण जाणार, देवाचा गौरव करणार. कारण अशा लोकांतच येशू गाजवायचा येस आपल्याला. Yes, yes. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय या लोकांना जीवनाची आशा कळली पाहिजे. येस कॅरस निमित्त आहे, पण या निमित्ताने आम्हाला येशू द्यायचं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे निमित्त आहे, हे फक्त काय निमित्त आहे. याद्वारे तो ट्रॅक जाईल, प्रार्थनेची संधी भेटल आणि येशू त्यांना कळणार. येस म्हणून संधी सोडायची नाही आणि प्रभूचा गौरव करायचा. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक करतील? येस प्रेज द हालेलुया. लॉर्ड. हालेलुया. पण फक्त यस म्हणणार आणि काहीच करणार नाही. तुमची लाईफ आणि तुमचे ख्रिसमस असेच येतील आणि असेच जातील. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आर्या पार झालंच पाहिजे चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधीतरी स्टँड घ्यावा लागतो. कोणासाठी? देवासाठी. एकदा स्टँड घ्या, पहा सगळं देवा सोपं करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. घेणार का स्टँड? येस कोणासाठी? देवासाठी. आणि आतापासून नियोजन प्रत्येक दिवसाचं का बेस्ट कॅरल झाला पाहिजे, क्रिसमस बेस्ट झाला पाहिजे आणि रोज मी देवाचा गौरव केला Yes, पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 24 तारखेसाठी काहीच ठेवू नका, कारण 24 ला संडे तुम्हाला चर्चला यायचंय. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस नाही म्हणले तुम्ही. यंदा 24 ला काय आला? संडे आहे. म्हणून जे उत्सुक, माझी शॉपिंग एक दिवस पहिले नाही, एक दिवस पहिले चर्चला. येस येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता काय उद्या चर्चला जायचंय, आज जाऊ काय उद्याच जाऊ? येस उद्या येणारच नाही देव. येस देव 24लाच येणार आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च. तुमचं कॅल्क्युलेशन करू नका, आपल्या कॅल्क्युलेशन पडे. कोणाचं कॅल्क्युलेशन आहे? परमेश्वराचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागच्याच बरं जमलं होतं. संडेला काय आला? ख्रिसमस आला. Christmas. दोन्ही झालं, चर्च झालं, क्रिसमस झाला. यंदा डबल चक्कर आहे. येस पण कोणासाठी करायची? देवासाठी. नाही उद्या जायचं, मग आज कशाला? तसं जमणार नाही चर्च. येस येस कोणासाठी उत्सुक आहेत? परमेश्वरासाठी. देवासाठी उत्सुक येस राहा. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा त्या बहिणीची साक्षी किती सुंदर, ती मला स्टोल घ्यायचा. पहा छोटी छोटी जी गोष्ट आहे ना, देव मनातली बघतो चर्च. येस हालेलुया. तिच्यासाठी तो खर्च मोठा नसेल, पण किती मोठा आनंद आहे का तो संयोग कसा परमेश्वर घडून आणतो. येस हालेलुया. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आपल्या परमेश्वर पाहतो का तुला Yes. कसली गरज आहे, येस येस का तू मस्तसाठी आवश्यक. आणि ते स्टोल फॅशन साठी नाही, कोणाच्या गौरवासाठी करायचं. देवाच्या गौरवासाठी. तुम्ही मस्तक ज्या झाकता, तुम्ही देवाची आज्ञा पूर्ण करता. Yes. आणि तिच्या मनात चाललं होतं का देवा माझ्या मस्तकावर आच्छादन पाहिजे, म्हणजे तुझी आज्ञा माझ्यात पूर्ण होईल. येस देवाची आमेन. स्तुती ती शोधते, मग देवा बी त्याचा गौरव तुझ्यात करून Yes, घेणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय देव छोट्या छोट्या गोष्टी पाहतो. येस Yes. आमेन. आणि जो छोट्यामध्ये फेथफुल राहील तो मोठ्या गोष्टी येस पाहणार. आमेन.